मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वात दुर्मिळ निवडणुकीची. ही अशी निवडणूक आहे जी देशाच्या इतिहासात याआधी फक्त 2 वेळाच झाली आहे. ती आहे लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक. देशाच्या संसदेत इतिहासातली 3री लोकसभा अध्यक्ष पदासाठीची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. मी आधी स्पष्ट करते की ही निवडणूक कोणत्याही क्षणी टळू शकते. पण आज सकाळपासूनचा घटनाक्रम पाहिला तर निवडणूक होण्याची शक्यता वाढली आहे. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन कालपासून सुरू झालं. लोकसभेच्या अध्यक्षांची निवडही याच अधिवेशनात होणं अपेक्षित आहे. खरं तर स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवड ही बिनविरोधच झाली आहे. अपवाद फक्त 2दा. त्यावेळच्या एका निवडणुकीत आज सारखीच स्थिती होती. 2014 साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपाला संपूर्ण बहुमत मिळालं तर विरोधी पक्षनेते पदही मिळण्या इतक्या जागा विरोधकांना जिंकता आल्या नव्हत्या. त्याच वर्षी एक गोष्ट आणखी घडली. ती म्हणजे विरोधकांना ना विरोधी पक्षनेतेपद मिळालं ना लोकसभेचं उपाध्यक्षपद. 2019 सालीही असंच झालं. आता मात्र चित्र बदललंय. भाजपला बहुमत नसलं तरी NDAला बहुमत आहे. त्यामुळे मोदींची 3री टर्म तर सुरू झाली आहे. तिकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीला 200 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. काँग्रेसनंही 100 पार केली. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. इतकंच नाही तर 200 पार करणाऱ्या विरोधकांनी उपाध्यक्षपदावरही दावा केलाय. मात्र स्वतःकडे अध्यक्षपद आणि विरोधकांना उपाध्यक्षपद या ऑफरवर सत्ताधाऱ्यांचा रिस्पॉन्स आला नाही. म्हणूनच शेवटी इंडिया आघाडीनं लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या लढतीतच उतरायचं ठरवलंय. आज दुपारी इंडिया आघाडीकडून 8व्यांदा खासदार बनलेले काँग्रेसचे के सुरेश यांनी अर्ज दाखल केला. तर तिकडे NDA कडून परत एकदा ओम बिर्लांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. जर बिनविरोध अध्यक्ष निवडीची परंपरा तुटली तर त्यासाठी काँग्रेसनं भाजपला जबाबदार ठरवलं. कसं ते पाहूयात. ऑपोजिशन ने क्लियरली कहा है, राजनाथ सिंह जी का खारगे जी को फोन आया. राजनाथ सिंह जी ने खारगे जी से कहा, देखिए आप हमारे स्पीकर को सपोर्ट कीजिए. ऑपोजिशन, पूरी ऑपोजिशन ने कहा है, हमने सब के सब से बात की है, पूरे ऑपोजिशन ने कहा है कि हम स्पीकर को सपोर्ट करेंगे. मगर कन्वेंशन ये है कि डेप्यूटी स्पीकर ऑपोजिशन को मिलना चाहिए. राजनाथ सिंह जी ने कल शाम कहा था कि वो खारगे जी को कॉल रिटर्न करेंगे. अभी तक राजनाथ सिंह जी ने खारगे जी का कॉल रिटर्न नहीं किया है. तो मोदी जी कह रहे हैं कंस्ट्रक्टिव कोऑपरेशन हो और फिर हमारे नेता को इंसल्ट करा जा रहा है. तो नियत साफ नहीं है. नरेंद्र मोदी जी कोई कंस्ट्रक्टिव कोऑपरेशन नहीं चाहते हैं क्योंकि कन्वेंशन है कि डेप्यूटी स्पीकर ऑपोजिशन का होना चाहिए. और हमने कहा है, पूरे ऑपोजिशन ने कहा है कि अगर कन्वेंशन फॉलो किया जाएगा तो पूरा समर्थन स्पीकर के इलेक्शन में हम देंगे. परंपरा, लोकशाही, राज्यघटना हे सर्व चर्चेत असतानाच आजचा दिवस म्हणजे 25 जून हा देशाच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात महत्त्वाचा मानला जातो. 1975 साली आजच्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती. एकीकडे काल हातात राज्यघटना घेऊन संसदेत विरोधक प्रवेश करत होते आणि दुसरीकडे मोदींनी माध्यमांशी बोलताना आणीबाणीवरून काँग्रेसवर टीका केली होती. तर आज त्यांनी X या सोशल मीडिया माध्यमावर जुन्या आठवणींना उजाळा देत डार्क डेज ऑफ इमर्जन्सी असा हॅशटॅग वापरून काँग्रेसनं इतिहासात मूलभूत स्वातंत्र्य
आणि भारताचे संविधान कसं पायदळी तुडवलं हेही पोस्ट केलंय. तर उपाध्यक्ष पदाची अट ठेवून काँग्रेसनेच परंपरा मोडली असा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी केलाय. याच अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर आहे आपला प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न सांगते. इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक. भाजपनं उपाध्यक्षपद विरोधकांना देत निवडणूक बिनविरोध करावी का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. विरोधक उपाध्यक्ष पदावर अडून आहेत, तर सत्ताधारीही प्रत्येक पाऊल अतिशय सावधपणे उचलतायत. कारण त्यांच्याकडे असलेलं बहुमत, ज्याच्या जोरावर उद्या जरी लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली तरी त्यात त्यांचेच उमेदवार ओम बिर्ला हे विजयी होणार आहे. आता खरं तर हे जवळपास निश्चित आहे. त्यासाठी लोकसभेचं बलाबल आपण पाहूयात आणि ते पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. लोकसभेचं बलाबल. सत्ताधारी एनडीए 293 सदस्य, ज्यात भाजपाकडे 240, तेलगू देसमकडे 16, जेडीयूकडे 12, शिवसेनेकडे 7, लोजपाकडे 5, जेडीएसकडे 2, जनसेना आणि रालोदकडे 2-2. इतर 7 लोकांचं समर्थन सुद्धा आहे. विरोधक इंडियाकडे 234 आणि त्यात 3 अपक्ष आल्यामुळे 237 असा आकडा झालाय. काँग्रेस 102, सपा 37, तृणमूल 29, द्रमुक 22, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 8, माकप 4 आणि राजद आरजेडी 4. इतर 22 लोक सुद्धा सोबत आहेत. लोकसभेत कुणाचे किती सदस्य असं जर पाहिलं तर एनडीएचे 293, इंडिया आघाडीचे 237, इतर 16. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधकांकडे बहुमतासाठी आणखी 35 जागांची गरज आहे, तर दुसरीकडे संपूर्ण बहुमत असलेल्या एनडीएकडे बहुमतापेक्षा 21 जास्त जागा आहेत. त्यामुळे निवडणूक झालीच तर ओम बिर्ला हेच अध्यक्ष होतील, यात काहीही शंका नाही. आणि हाच विश्वास भाजपच्या मित्रपक्षांनीही व्यक्त केलाय. स्पीकर का जो पद है वो पूरे सदन के लिए होता है. ऐसे में आज़ादी के बाद मुझे तो नहीं याद कि इस तरीके के पद को लेकर चुनाव हो, पर जिस तरीके से विपक्ष की इस बार भूमिका रही है और शर्तों के साथ जिस तरीके से विपक्ष सामने आया है कि आप डिप्टी स्पीकर के पद पर सहमति कीजिए, जबकि हम सब लोग उसके लिए चर्चा के लिए तैयार थे. लेकिन जो हमारा एनडीए का जो उम्मीदवार होगा, हमारे पास क्लियर बहुमत है और हमारे बहुमत से ज्यादा हमारे पास बहुमत है, तो इसीलिए मतलब स्पीकर का जो हमारा एनडीए का जो कैंडिडेट है ये अच्छी वोटों से चुनकर आएगा. आम्हाला लोकसभा अध्यक्षपद निवडणूक होऊ द्यायची नव्हती, पण एनडीएनं उपाध्यक्ष पदाबाबत आडमुठी भूमिका घेतल्यामुळेच आम्ही ही निवडणूक लढत असल्याची प्रतिक्रिया लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले इंडियाचे उमेदवार के सुरेश यांनी दिली आहे. They approached our leadership. At that time, we also told the NDA leadership, speaker post we will support you, but at the same time, deputy speaker is right for opposition. You have to give a deputy speaker. Then Rajnath Singh, who was initiated to talk to our ruling party, he said, okay, I will talk to leaders and come back. But he never come back to. But convention is not following this government. Even pro-tem speaker also, they are not followed the convention. लोकसभा अध्यक्ष या महत्वाच्या घटनात्मक पदासाठी विरोधकांनी संधी दिलेले के सुरेश नेमके कोण आहेत ते पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. के सुरेश लोकसभेतील ज्येष्ठ खासदारांपैकी एक आहेत. खासदार म्हणून 8 वेळा ते संसदेत आलेत. काँग्रेसमधील दलित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. मावेली कर्रा आणि अदूर मतदारसंघातून प्रत्येकी 4-4 वेळा ते खासदार राहिले.
2009 मध्ये मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री ते राहिले. एनडीएकडून 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांचं नाव आघाडीवर आहे. ओम बिर्ला नेमके कोण आहेत त्यावर नजर टाकण्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. ओम बिर्ला 17व्या लोकसभेचे ते अध्यक्ष राहिलेत. कोटा लोकसभा मतदारसंघातून ते खासदार आहेत. वकील आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपच्या युवा शाखेतून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. दोन्ही उमेदवारांची ओळख पाहिल्यानंतर आता पाहूयात लोकसभा अध्यक्षांची निवड नेमकी कशी केली जाते. याची उत्सुकता प्रत्येकाला आहे आणि ती प्रक्रिया कशी असते हे जाणून घेण्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. अशी होते लोकसभा अध्यक्षाची निवड. घटनेच्या कलम 93 नुसार लोकसभा अध्यक्षांची निवड केल्या जाते. निवडून आलेल्या खासदारांपैकी 2 खासदारांची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवड होते. निवडणुकीच्या दिवशी साध्या बहुमतानं लोकसभा अध्यक्षांची निवड असते. लोकसभेत हजर खासदारांपैकी निम्म्यापेक्षा अधिक जणांनी मत दिलेला उमेदवार अध्यक्ष होतो. अध्यक्षपद भूषवण्यासाठी इतर कोणतीही अट किंवा पात्रता पूर्ण करावी लागत नाही. एनडीएकडे बहुमत आहे, त्यामुळे ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष होणं औपचारिकता असेल. पण जर उद्या ओम बिर्ला विरुद्ध के सुरेश अशी लढत झालीच तर लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान होण्याची ही 3री वेळ असेल. स्वतंत्र भारताच्या इतिहासात या आधी 2 वेळा अशा निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकीत महाराष्ट्राचा काही ना काही संबंध होता हे विशेष. दादासाहेब मावळणकरांनी शंकर शांताराम मोरे यांना पराभूत केलं होतं. तुम्हाला माहिती आहे का, मोरे यांनी सुद्धा आपलं मत मावळणकरांना दिलं होतं. एका उमेदवारानं आपल्या विरोधी उमेदवाराला मत देणं हीच संसदीय परंपरा असायला हवी. त्यामुळे मी तुम्हाला मत देत आहे असं मोरे म्हणाले होते. त्या 2 निवडणुकांचे आणखी काही हायलाइट्स मीडिया सेंटरवर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ही पहिली जी निवडणूक झाली होती अध्यक्षपदासाठी ती 1952 साली. दादासाहेब मावळणकर विरुद्ध शंकर शांताराम मोरे अशी ती लढत होती. मावळणकर स्वातंत्र्य चळवळीतलं एक मोठं नाव होतं. शंकरराव मोरे शेतकरी कामगार पक्षाचे खासदार होते. पंडित नेहरूंनी मावळणकर तर माकपच्या AK गोपालन यांनी सुचवलं होतं मोरे यांचं नाव. मावळणकर यांना 394 मतं पडली तेव्हा मोरेंना फक्त 55 मतं मिळाली होती. दादासाहेब मावळणकर पहिले लोकसभा अध्यक्ष बनले. लोकसभेचे जनक असा नेहरूंकडून त्यांचा गौरव करण्यात आला होता. आता बघूया 2री निवडणूक जी 1976 साली झाली. ज्या आणीबाणीबद्दल आधी मी तुम्हाला सांगितलं होतं ती आणीबाणी त्यावेळी देशावर लादली गेली होती तो काळ हा होता. बळीराम भगत विरुद्ध जगन्नाथराव जोशी अशी ही लढत होती. बळीराम भगत काँग्रेसचे दिग्गज नेता होते. पुण्यात शिक्षण घेतलेले जगन्नाथराव जोशी भारतीय जनसंघाचे खासदार होते. इंदिरा गांधी यांनी सुचवलं होतं बळीराम भगत यांचं नाव. काँग्रेस ओ म्हणजे सिंडिकेटनं दिला होता जोशी यांना पाठिंबा. भगत यांना 344 तर जोशी यांना फक्त 58 मतं पडली होती. याच निवडणुकांच्या यादीत आता उद्याची ही निवडणूक जोडली जाऊ शकते. काँग्रेस आता दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक सुरू आहे आणि त्याच बैठकीआधी काँग्रेसनं आपल्या खासदारांना व्हीप बजावलाय. तिकडे बहुमत आपल्या बाजूनं असूनही भाजप
अत्यंत सावधरित्या भूमिका घेत आहे, कारण भाजपनंही आपल्या खासदारांना व्हीप बजावलाय आणि त्याच लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर होता आजचा आपला प्रश्न. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. इतिहासात खूप कमीदा लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली आहे. भाजपनं उपाध्यक्षपद विरोधकांना देत निवडणूक बिनविरोध करावी का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया. एक्सवरून आदित्य गायकवाड, भाजपनं उपाध्यक्षपद विरोधकांना देऊन बिनविरोध अध्यक्षपदाची परंपरा कायम ठेवावी, त्यामुळे विरोधकांकडून होणाऱ्या हुकुमशाहीचे सरकार या टीकेची धार काही प्रमाणात कमी होईल. यूट्यूबवरून नरेंद्र पोळेकर, बिनविरोध निवडणूक करू नये. यूट्यूबवरून चंद्रकांत गांगुर्डे, भाजप तसं करणार नाही. फेसबुकवरून दीपक मोरतले, निवडणूक होऊ द्या, विरोधक किती पाण्यात आहेत ते कळेल. फेसबुकवरून दत्ता घांगडे, एनडीएकडे पुरेसं संख्याबळ आहे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध करणे योग्य राहणार नाही. तसे केल्याने सत्ताधारी कमकुवत परिस्थितीत आहे असं दिसून येईल. फेसबुकवरून किशोर महाले, अध्यक्ष हा कुठल्याही पक्षाचा नसावा, मग सत्ताधारी विरोधक मनमानी करणार नाही. एखादा रिटायर्ड जज किंवा कलेक्टर असावा, म्हणजे जे महाराष्ट्रात घडले ते घडणार नाही. इंस्टाग्रामवरून रमेश कांगणे, हा विरोधाला विरोध करण्याचा प्रकार आहे, विरोधकांनी विषय जास्त ताणून धरण्यात काहीच अर्थ नाही. इंस्टाग्रामवरून शिवप्रसाद पवार, लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणे दुर्दैवी आहे, भाजपने विरोधकांना उपाध्यक्षपद देऊन मनाचा मोठेपणा दाखवावा. प्रश्नामध्ये इतिहासात पहिल्यांदा असा उल्लेख होता, मात्र तसं नाहीये, कारण याआधी 2 वेळा अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या होत्या. लोकसभा अध्यक्षांवरून सुरू असलेला संघर्ष बहुतेक उद्या निवडणुकीनंतरच संपेल. पण याच परिस्थितीवर आपण चर्चा करण्यासाठी आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया, जिथे दिल्लीतून आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे. त्यांच्याशी चर्चा करूयात. सुनीलजी, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या खेपेला आपण जेव्हा शपथ घेतली होती तेव्हा आपण विरोधी बाकांवर होता. आज आपण शपथ घेतली, या बाजूला आहात, सत्तेत आहात, कसं वाटतंय? खरं 2019 सालामध्ये मी शपथ घेतली, त्यावेळेला आम्ही सगळेजण विरोधामध्ये त्या ठिकाणी होतो. यावेळेला शपथ घेताना सत्तारूढ बाकावरचा एक सदस्य म्हणून, एनडीएचा एक घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी शपथ घेताना मनामध्ये निश्चितच समाधान आणि आनंद या गोष्टीचा आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात, माझ्या कोकणात, माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये भारत सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना, सार्वजनिक योजना, बेरोजगारांच्यासाठी काम करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली. त्यामुळे आजच्या भावना या नक्कीच अतिशय आनंदाच्या त्या ठिकाणी आहेत. सुनीलजी, एकंदरीत जर बघितलं तर मतभेद आणि मनभेद या दोन्ही गोष्टी इतक्या शिगेला पोचलेल्या आहेत असं वाटतंय की आता निवडणूक घ्यावी लागते, परंपरा मोडल्या जाते असं म्हणतायत. आपण कसं बघता याकडे? माझी माहिती आहे, कारण सकाळी एनडीएची बैठक झाली, थोडासा उशिरा मी विलंबाने त्या बैठकीला पोहोचलो. त्यावेळेला असं सांगण्यामध्ये आलं की आज सत्तारूढ पक्षाने म्हणजे एनडीएने काँग्रेस पक्षाकडे किंवा समोरची इंडिया आघाडी आहे त्यांच्याकडे संपर्कही केला होता आणि ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लोकसभेचं उपाध्यक्षपद हे त्या ठिकाणी देण्याचं कबूल केलं होतं. परंतु आम्हाला जे सांगण्यामध्ये बैठकीमध्ये आलं, या प्रस्तावाला होकार देत असतानाच विरोधी आघाडीकडून, विरोधी पक्षाकडून त्या ठिकाणी काही विशिष्ट अट ठेवण्यामध्ये आली. सत्तारूढ पक्षाचं, एनडीएचं स्पष्टपणाचं मत होतं की लोकशाहीच्या परंपरेनुसार आम्ही उपाध्यक्षपद द्यायला त्या ठिकाणी तयार आहोत, परंतु कुठली अट घालता कामा नये. परंतु दुर्दैवाने ते काही सहमती त्या ठिकाणी होऊ शकली नाही. म्हणून आज देशाच्या इतिहासात मला असं वाटतं
कदाचित पहिल्या प्रथम असेल, मला फार पूर्वपीठिका माहिती नाही, पण लोकसभेच्या अध्यक्षासाठी त्या ठिकाणी मतदान होत आहे. अजूनही टाळण्याचा प्रयत्न होत असेल तर तो त्या ठिकाणी करावा, अशी आज इंडिया आघाडीला माझी विनंती आहे. अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आपण आता दिली आहे सुनीलजी, की खरं तर उपाध्यक्ष पद द्यायला NDA तयार आहे विरोधकांना, मात्र त्यांनी फक्त ठेवलेली अट मंजूर नाही. खरं तर आता एकंदरीत महाराष्ट्रात आपण बघितलं की अध्यक्ष जो असतो तो अध्यक्ष किती महत्त्वाचा असतो हे आपण विधानसभेत बघितलेलं आहे. उपाध्यक्ष पद जर विरोधकांकडे गेलं तर त्यात काय धोका असतो? नाही, तसं अर्थाचं काही कारण नाही, आणि त्याच्यामुळे स्वच्छपणाची भूमिका उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला असावं असं आज सत्तारूढ पक्षाने त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. परंतु योग्य तो प्रतिसाद दुर्दैवाने त्या ठिकाणी मिळाला नाही असं चित्र दिसतं आहे. देशाचं एकूणच राजकारण खूप ताणल्या जात आहे असं आपल्याला वाटत नाहीये का? शरद पवारांचा मात्र आरोप आज राहिलेला आहे, तो खास मी आपल्याला विचारते. त्यांचं म्हणणं आहे की परंपरा तुटते. एक असं आहे की परंपरा टिकवण्याची जबाबदारी ही दोन्ही बाजूची असते, सत्तारूढ पक्षाची पण असते आणि विरोधी पक्षाची असते. सध्या ताणलं जात असलेलं एकंदरीत वातावरण हे देशाच्या संसदीय लोकशाहीच्या परंपरेच्या दृष्टिकोनातून हिताचं नाही असं मला नक्कीच त्या ठिकाणी वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था त्या ठिकाणी दिली, आणि त्या माध्यमातून आम्ही लोकशाहीचं संवर्धन करणं, वाढवणं, आणि मग ज्या वेळेला एखादा विषय राष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून असेल, अनेक वर्षाच्या परंपराला धरून असेल, त्यावेळेला तशाबाईचा मनाचा अवतार दाखवण्याची भूमिका ही घेतली गेली पाहिजे अशी माझी स्वतःची अपेक्षा त्या ठिकाणी आहे. खरं तर आपण शपथ घेतली संसदेत, आणि तसंच निलेश लंकेंनी, जे तुमचे खरं तर जुने सहकारी होते, त्यांनी सुद्धा आज शपथ घेतली. त्यांना इंग्रजीवरून डिवचण्यात आलं होतं, त्यांनी आज इंग्रजीतून शपथ घेतली. काय सांगाल? ठीक आहे, शेवटी शपथ आपण कशी घ्यायची तो प्रत्येक लोकसभा सदस्याचा अधिकार आहे. आपल्याला इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये किंवा आपापल्या मातृभाषेमध्ये त्या ठिकाणी बोलता येते आणि शपथ घेता येते. स्वाभाविकपणाने लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान कदाचित जे काय वाकयुद्ध झालं असेल त्याच्यामुळे जर काही निलेश लंकेंनी इंग्रजीमध्ये शपथ घेतली असेल तर मला स्वतःला काही त्याच्यात फारसं वागवं वाटत नाही. पॅलेस्टाईनचा नारा सुद्धा आज आपल्याला ऐकायला मिळाला संसदेत. ओवेसी यांनी शपथेनंतर तो नारा दिला. कसं बघता तुम्ही याकडे? मला असं वाटतं की हे देशविरोधी अशा पद्धतीची घटना आहे असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत त्या ठिकाणी आहे. आज आम्ही शपथ घेत असताना जय हिंद, जय भारत किंवा जय महाराष्ट्र किंवा प्रत्येकजण आपापल्या राज्याचं त्या ठिकाणी नाव घेऊ शकत असेल, अशा वेळेला एका वेगळ्या राष्ट्राचं नाव देशाच्या संसदेमध्ये घेणं हे देशविरोधी आहे असं माझं ठामपणाचं मत त्या ठिकाणी आहे. थोडं तुमच्या पक्षाकडे वळते. शरद पवारांनी आज म्हटलं की तुमच्या पक्षातील काही लोक हे संपर्कात आहेत आणि काही लोकांना आम्ही वापस घेऊ शकतो. तर जयंत पाटलांनी आमदार खासदार नाही पण जे भरकटलेले तरुण आहेत त्यांना वापस घेऊ असं म्हटलं. हे कोण आहेत भरकटलेले तरुण? कोण वापस जात आहे? एक तर असं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या बोलण्यातच वेगवेगळी मतांतर दिसत आहेत. मला त्याच्या अंतर्गत बाबीमध्ये बोलण्याचा बिलकुल त्या ठिकाणी अधिकार नाही. परंतु माझी स्वतःचा जे काही विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ना कोणी विधानसभा सदस्य बाजूला जाईल, ना कोणी तरुण नेतृत्व आज दादाच्या नेतृत्वाखाली पक्षामध्ये कार्यरत आहे त्याच्या मनामध्ये तिकडे जाण्याचा विचार असेल. सुनीलजी, आपण खासदार आहात आणि दिल्लीत सत्र सुरू आहे, आपण दिल्लीत असणं स्वाभाविक आहे. मात्र एकंदरीतच आपल्या बाजूच्या दिल्ली वाऱ्या जरा बऱ्याच होताना दिसतात आहेत. मुख्यमंत्री परवा तिथे होते, काल बावनकुळे आणि फडणवीस होते, आज अजितदादा आहेत दिल्लीत. काही भेटीगाठी अपेक्षित आहेत का? नक्की काय होतंय? नाही, दादा तर मुंबईमध्ये आहेत,
2 दिवसांनी त्यांना राज्याचा अर्थसंकल्प मांडायचा असल्यामुळे ते अर्थसंकल्प मांडण्याच्या तयारीमध्ये आहेत. मला माहीत नाही की राज्याचे मुख्यमंत्री महोदय दिल्लीमध्ये आलेत, उपमुख्यमंत्री महोदय आले असतील तर कदाचित विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आलेत किंवा काय, मला त्या संदर्भामध्ये काही माहिती नाही. परंतु दिल्लीमध्ये येणं हे काय अप्रस्तुत आहे असं मानण्याचं काही कारण नाही. शेवटी देशाच्या संसदेचं ज्या वेळेला अधिवेशन होत असतं त्यावेळेला देशाचे सर्व नेते त्या ठिकाणी असतात. राज्य सरकारला भारत सरकारच्याकडनं ज्या काय अपेक्षा असतील, ज्या काय योजना हव्या असतील त्या संदर्भामध्ये जर का राज्याचे प्रमुख नेते या ठिकाणी येत असतील, राज्याचं नेतृत्व येत असेल तर ते स्वागतार्ह आहे. खरं तर या भेटीगाठींकडे, दिल्लीवारीकडे मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टिकोनातूनही बघितलं जातं. विस्तार अपेक्षित आहे का? मी तेच म्हटलं ना की विधानसभेचं अधिवेशन आता 27 तारखेपासून सुरू होत आहे, ते 12 जुलैच्या आसपासपर्यंत चालणार आहे. त्यानंतर या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार विस्ताराचा बाबतीमध्ये होऊ शकतो. सुनेत्रा वहिनींनी सुद्धा शपथ घेतली. आपण त्यांचे सिनियर आहात संसदेत, काय सल्ला द्याल त्यांना? मी सिनियर, कारण विधिमंडळ कामकाज माझे गेले 30-35 वर्ष सुरू आहे. वहिनीसुद्धा दादांशी त्यांचा विवाह झाल्याच्यापासून त्यांच्यासमेत विशेष करून समाजकारणामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, महिलांच्या प्रगतीसाठी, स्वच्छतेसाठी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी निश्चितपणाने काम करत आहेत. त्यामुळे कदाचित संसदीय कामकाजामध्ये त्या आज पहिल्या प्रथम आल्या असतील, पण त्यांचासुद्धा एक प्रदीर्घ अनुभव त्या ठिकाणी निश्चित आहे. मला असं वाटतं की त्यांच्या गेल्या अनेक वर्षाचा अनुभव, दादांच्या समेत त्यांनी केलेलं प्रदीर्घ काम, या कामाचा उपयोग संसदीय प्रणाली व्यवस्थेमध्ये, विशेष करून राज्यसभेमध्ये प्रभावीपणाने मांडण्याचं काम त्यांच्यातून निश्चितपणाने होईल. आणि त्याचबरोबर ती आम्हाला अभिप्रेत असलेलं काम जे केंद्राकडून आपल्या महाराष्ट्रामध्ये हवं आहे, वहिनींना पुणे जिल्ह्यामध्ये जे काय अपेक्षित असेल ते करण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला सामुदायिकरित्या निश्चित प्रयत्न करता येतील. त्यांची स्वतःची अशी एक प्रतिमा आहे आणि ती प्रतिमा आज राज्यसभेचे खासदार म्हणून प्रभावीपणाने त्यांच्याकडनं बजावली जाईल असा विश्वासही मला आहे आणि माझ्या त्यांना मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. सुनील तटकरेजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आलात आणि एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण दिलीत. संसदेच्या ज्या चांगल्या प्रथा परंपरा आहेत त्या पुढे चालू राहायला कोणाचीही हरकत नसेल. प्रथा परंपरांच्या आडून कोणी राजकारण करत असेल तर ते सुद्धा चूकच म्हणावं लागेल. काँग्रेस शक्तिशाली असताना काही चुकीचे पायंडे पाडले गेले असतील तर तोच कित्ता भाजपनंही गिरवायला हवा असं काही नाही. जे चांगले ते घेणे, वाईट ते सोडून देणे आणि पुढे जात राहणे हेच सशक्त लोकशाहीचे लक्षण आहे. याची जाणीव आपले 543 खासदार आणि त्यांचे नेते ठेवतील ही अपेक्षा करूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.